आणि बातमी पुण्यात नाही, पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीरपणे विकल्याप्रकरणी जैन समाज आक्रमक झालाय। जैन बोर्डिंग कृती समितीच्या वतीनं आज पुण्यामध्ये जैन समाजाचं आंदोलन काढण्यात येत आहे। हजारोंच्या संख्येनं जैन बांधव यावेळी उपस्थित आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। आपण बघतोय जैन बांधवांचा हा मोर्चा निघालेला आहे। पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा ही बेकायदेशीरपणे विकण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, काय नेमका हा सगळा प्रकार? नक्कीच प्रज्ञा, खरं तर जैन समाज आज हजारोंच्या संख्येने पुण्यातील रस्त्यांवरती मोर्चा काढलेला आपण माझ्या मागे बघू शकतात। मॉडेल कॉलनीपासून खरं तर हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। जैन बोर्डिंगची जी जागा आहे त्याच्यावरती बेकायदेशीररित्या त्यांनी हडपलेली आहे असा आरोप केला जातोय। त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। इकडे काही जैन बांधव आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काका, काय नेमका विषय? HND आमची वाचवायची आहे आम्हाला। HND सध्या विक्रीला काढलेली आहे, ती आम्हाला वाचवायची। तिथं बरेचसे गरीब विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून इथं येत असतात आणि त्यांचा छात्रावास आहे तो नामशेष करायचा चाललेला आहे। काय नेमका प्रकार आहे? HND वाचवण्याकरता चाललंय सगळं। वाचवण्यासाठी म्हणजे काय नेमकं कोण हडपतंय जागा? ये पब्लिक ट्रस्ट है और इस पब्लिक ट्रस्ट को इलीगल तरीके से यहाँ के कंस्ट्रक्शन कंपनियों ने लिया है, जो कि पूर्णतः इलीगल है और समाज इसके लिए घोर निंदा करता है। जैन समाज के ऊपर इस प्रकार की आपत्ति आना ये पूरे सरकार के लिए एक निश्चेम है, शर्मनाक है। जैन समाज शांतिप्रिय समाज है और हमेशा यही समाज शांतिपूर्वक काम करता है, लेकिन देश की सरकार को शांतिप्रिय लोग पसंद नहीं है और यही आज वो बांटो और काटो की नीति पे काम कर रहे हैं। ये गलत है, इसकी हम घोर निंदा करते हैं। ताई, काय विषय? तू आज स्टूडेंट है, क्या विषय है? जो कि सार्वजनिक जगह है वो मंदिर की जगह बहुत ही बड़े तौर पैसे के लालच में आके बेच दी गई है। अगर जो हमारी प्लेस ऑफ वर्शिप होती है, जहाँ पे हम भगवान को पूजते हैं, अगर वही जगह बेच दी जाए तो इस मनुष्य में और इस धरती पे और कोई जगह नहीं है। यही नहीं, नरक में भी ऐसे लोगों के लिए जगह नहीं मिलेगी जो मंदिर ही भगवान को ही बेच डाले। समाज का कम्युनिटी टेम्पल्स या मंदिर, हॉस्टल समाज का अस्मिता का प्रतीक होते हैं। ऐसे अस्मिता का सौदा नहीं हुआ जाता है। इसलिए हमारी ये इच्छा है और हमारी ये दरखास्त है पूरे ट्रस्टीज और बिल्डर को और गवर्नमेंट प्रशासन को कि ये सौदा तुरंत रद्द किया जाए। इसमें काफी कुछ बाकी चीजें भी है जो यहाँ पे हम बोलना चाहते हैं, बट ये सौदा रद्द होना चाहिए। ये जैन समाज का अस्मिता का प्रश्न है। नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय की हजारोच्या संख्येने आज इथे हे सगळे जैन बांधव जमलेले आहेत आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा धडकणार आहे। मॉडेल कॉलनीपासून सुरू झालेला मोर्चा आहे। अनेक राजकीय नेत्यांचे देखील नाव इथे घेतले जात आहे। त्यांचे जे गुरु महाराज आहेत ते देखील इथे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेमकं किती वेळ हा सगळा मोर्चा चालतो, यांच्या मागण्या पूर्ण होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद रेवती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।